मान करतो, अहंकार करतो. पण या संसारामध्ये राहून आशा आणि महत्वाकांक्षा ह्या वाढत जातात. ज्या वेळेला तुम्ही स्वतःचा विचार न करता निस्वार्थ भावनेने कुठलंही कार्य करता, ती म्हणजे खरी सद्गुरूंची सेवा आहे. सद्गुरूंची सेवा म्हणून असं नाही की बाबा गुरुपौर्णिमेलाच सद्गुरूंची पूजा केली जाते, तसं नाही. कुठलीही निष्काम कर्म हेच सद्गुरूंच्या चरणी अर्पण केलेली खरी पुष्पांजली. महाभारतच्या काळामध्ये गोष्ट आहे, कृष्ण आणि अर्जुन निघाले होते. रथ चालत होता, तेवढ्यामध्ये एक भिक्षेकरी आला आणि अर्जुनला भिक्षा मागितली. अर्जुनाला वाटलं की बाबा आपण एवढे सामर्थ्यवान आहोत. काय वाटलं की आपण एवढे सामर्थ्यवान आहोत, आपल्याला काही कमी नाही. हे आपल्या समोर आलेला आहे भिक्षेकरी, याला आपण असं काही देऊ की हा कधी भिक्षा मागणार. या हेतूने अर्जुनाने त्या भिक्षेकरीला सुवर्ण मुद्रा दिली. किती सुवर्ण मुद्रा? सहस्त्र सुवर्ण मुद्रा दिल्या त्या भिक्षेकरीला की बाबा आता पुढून मागायची नाही. भिक्षेकरी आनंदात गेला. एवढा आनंद ओरडू लागला की मला काय सुवर्ण मुद्रा भेटल्या. जोरजोराने ओरडू लागला, आनंदात होता. पण जे आपलं नसतं ते पचतं का? तेवढ्यामध्ये चोर आला, चाकू दाखवला, घेऊन गेला. मग दुसऱ्या दिवशी पुन्हा कृष्ण आणि अर्जुन त्याच मार्गाने आले आणि त्याच मार्गावर कोण बसलेला होता? अर्जुनला राग आला. म्हणाला तुला काय तर दिलं होतं, खर्चला नाही म्हणला. सगळी कथा सांगितला. आता अर्जुन म्हणाला की आता हे रत्न घे. मौल्यवान रत्न दिलं आणि सांगितलं आता ह्याच्या पुढून भिक्षा मागायची. गेला. यावेळेस हुशार झाला. जपून चलू लागला. गेला. घरी गेल्यानंतर कुठं ठेवा चिंता. वर बघितलं, उंचावर मडकं होतं. त्या मडक्यामध्ये ते रत्न ठेवलं आणि आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी त्याची बायको आली. भांड पेटलं. कशाला? पाणी भरायला. तर वर बघितलं, ते मडकं दिसलं. मडकं काढलं. बघितलं का? नाही. तसंच ते मडकं घेऊन गेली कुठे? नदीला. पाणी भरण्यामध्ये ते रत्न तिथं आणि मग पुन्हा भिक्षेकरी बघतो वर भांड. बायकोला विचारला. बायको म्हणली गेले म्हणली नदीला. आता मग पुन्हा तिसऱ्या दिवशी कुठं बसला? भिक्षा मागायला. आणि मग पुन्हा अर्जुनासह कृष्ण त्याच वाटेला आले. आता अर्जुन रागावले की बाबा काय करायचं आता? तुला सुवर्ण मुद्रा दिल्या ते तू हरवलास. तुला रत्न दिलं ते तुझ्यासाठी सांभाळणं झालं नाही. आता तुला द्याव तरी काय? त्यावेळेस भगवान कृष्ण म्हणाले त्याला 2 आणे दिले. जास्त दिलं का? नाही. त्याची जेवढी अपेक्षा होती तेवढं दिलं. त्याची केवढी अपेक्षा होती? त्याची गरज किती होती? थोडी. तेवढं त्याच्या गरजेपुरतं दिलं. आणि रस्त्याने जात असताना एक लहान मुलगा मासे विकत होता. तर त्याने बघितलं की एक माशी जिवंत आहे, तडफडत आहे. तर त्याने त्या 2 आणे देऊन ती माशी विकत घेतली आणि ती पाण्यामध्ये सोडली. पाण्यामध्ये सोडल्याबरोबर त्या माशीच्या मुखातून ते रत्न आलं जे अर्जुनाने दिलेलं होतं. आणि एवढा आनंद झाला, तो ओरडू लागला
सापडला. काय सापडला? जोर जोराने ओरडू लागला. बाजूकडून चोर चालत होता. चोराला वाटलं की हे ना म्हणाले चोर सापडला काय, की आता गाववाल्यांना बोलून काहीतरी सोय करते. मग आला आणि म्हणाला की कुणाला सांगू नको, ओरडू नको, हे तुझे पैसे घे, मी चाललो. तर तात्पर्य काय, की जेव्हा आपण निष्काम बुद्धीने स्वतःचा विचार न करता समोरच्याचा विचार करतो तेव्हा खरा लाभ आपल्याला होतो. बघा, जीवन जगावं तर समर्पणाने. आपण प्रत्येक काम करतो त्याच्यामध्ये समर्पण असावी, त्याच्यामध्ये भक्ती असावी, त्यामध्ये श्रद्धा असावी, त्यामध्ये लोभ नसावा.